सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील जर आपण इथे पाहिले गेलं तर असणार दुसरा सामना जो आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि इथे जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर 11 चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब देहू रोड, तर दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत जो संघ असणार आहे यंग स्टार दत्तनगर अर्थात ऋतुजा 11 दत्तनगर. या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. संभाजी भाऊ स्ट्राइक ऑन. दीपक, ऋषिकेश कदम आणि दीपक ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो दाखल झालेली आहे. चला वेळ वाचवा, थोडीशी घाई करा. थोडंसं आपण पाहतो मैदानामध्ये चिरोडे चर्चा जी मैदानामध्ये सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. 11 चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब देहू रोड आणि त्यांच्या विरोधात जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे जो संघ आहे यंग स्टार दत्तनगर, या सीझन मध्ये खऱ्या अर्थानं दत्तनगर संघ जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे एक तगडा संघ म्हणून मात्र या संघाकडे पाहिले जातं. या वर्षी जर आपण पाहिले तर माजी राज्यमंत्री नामदार बाळाभाऊ बेगडे चषक ही स्पर्धा अगदी चिंचोलीचं मैदान गाजवणारा हा संघ आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर या सीझन मध्ये कमबॅक जबरदस्त राहिलंय 11 चॅलेंजर्स देहू रोड संघाचं. मावळ तालुक्यातील एक दादा संघ म्हणून देखील या संघाची सातत्याने चर्चा राहिली आहे. आज षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या मैदानामध्ये घेऊन येतील साजिद तांबोळी. सागर जुन्नरकर आमचे रिंकू भाऊ यांचं शुभागमन झालेलं आहे. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मॅच कडे जाऊया. पहिला बॉल आणि पहिला चेंडू इथे मैदानामध्ये जबरदस्त चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. चेंडू इथे मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना तर डॉट आलेला आहे. धाफलक इथे मैदानामध्ये स्थिर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा साजिद भाई. अनुभव प्रचंड मोठा आहे. लोड फुल टॉस. हो तिथे मात्र गुड स्टॉप. जबरदस्त आपण पाहतो मैदानामध्ये फिल्डिंग एफर्ट दाखवला जातोय. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. कमलशील भाऊ खऱ्या अर्थाने जे साजिद भाई गोलंदाजी करतायत, तुम्ही त्यांचा उजवा हात जर पाहिला ना, उजव्या हाताला बोटं नाहीयेत त्यांच्या. एकाच हातामध्ये इतकी ताकद आहे. बॅटिंग करताना देखील ते षटकार मारतात, गोलंदाजी करत असताना ते एफर्ट दाखवतात, झेल टिपतात. ते साजिद भाई तांबोळी आहेत. पुढे साजिद भाई तयार आहेत. ओ रिव्हरचा फटका, चेंडू आणि टिपला झेल. संपलाय तिथे दीपकचा खेळ. विकेट. चेतन होऊन आपण पाहतोय मैदानामध्ये एक जबरदस्त झेल टिपलाय. साजिद भाईच्या चेहऱ्यावरती जे स्मित असते आम्हाला पाहायला मिळते ना. न्यू बॅटर शुगन कुमार. शुभम, साजिद भाई सांगत असतील शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना कभी नहीं भूलेगा. साजिद भाईने जबरदस्त खऱ्या अर्थानं पहिले 2 चेंडू हाताळले. त्यानंतर आपण पाहिले की एक रिव्हर्सचा प्रयत्न झाला दीपक कडून, तो अपयशी ठरला आणि तिथे मात्र विकेट आली. शुगन कुमार आपण पाहतोय मैदानामध्ये आता दाखल इथे होईल. जबाबदारी घ्यावी लागणार आहे शुगन कुमारला, कारण नॉकआउटचे सामने आहेत. तुम्ही एकदा पराभूत झाला ना, तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागणार. काल आपण पाहिलं फिरकीचा जादूगर नाझीम गुलीने काय दिवस गाजवला कालचा. काल आपण पाहिलं श्रेयस शिंदुलकर यांची बॅटिंग आपण पाहिली. काल योगेश पवार यांची बॅटिंग पाहिली आपण. काल संदेश पाटीलची गोलंदाजी पाहिली आपण. काल 40+ धनवीर स्पोर्ट क्लब अलिबाग. आणि कालच्या मॅचमध्ये क्वार्टरफायनलच्या मॅचमध्ये समर्थकडून काय बॅटिंग केली हे विसरून जमणार नाहीये. ही मातीची खेळपट्टी आहे आणि ही मातीची खेळपट्टी भल्या भल्यांना प्रेमात पाडते. साजिद तांबोळी तयार. ओ चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट आलेला आहे. अनुभवाचा पुरेपूर आज मात्र साजिद भाई इथे वापर करतायत. या अनुभवाने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. या अनुभवाने आम्ही खूप काही उतार चढाव बघितलेले आहेत. आम्ही टाकेचे गाव सोसलेले आहेत. आम्ही खूप काही ठेचा खाल्लेले आहेत.
कट केल्या बॉलला आणि तिथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल आलेला चौकार आहे. बॅटमधून आपण पाहतोय मैदानामध्ये चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. या चौकाराने धावफलक पुढे पोहोचणाऱ्या धावफलकावरती 4 धावा संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. चेंडू मात्र आपण पाहतोय सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जी आपण पाहतोय मैदानामध्ये मिळेल. कोलवट टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. आनंद नाडार डाऊन दी बॉल विकेट. विकेट आपण पाहतो मैदानात त्यांना पाहायला मिळाली. न्यू बॅटर तुषार शिंदे जे आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि खूप दिवसानंतर खऱ्या तर त्यांना आपण आज फिट पाहतोय. ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही जर आपण पाहिलं तर राजूभाई एका संघामध्ये आपले खेळाडू फक्त खेळण्यापुरतं मर्यादित नाहीये. त्यांच्याकडे जो खेळाडू आपल्या संघामध्ये खेळतोय ना तो खेळाडू उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये आपल्यासोबत नेहमी जोडला पाहिजे. फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित नाही पाहिजे मग. आणि म्हणूनच या पुणे जिल्ह्याने त्याला एक वेगळी उपाधी दिली. नोकरी सम्राट तुषार शिंदे नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. स्वतःच्या कंपनीमध्ये मात्र ते खेळाडूंना जॉब देतात आणि जॉब दिल्यानंतर मात्र ते नेहमी आपल्या सोबत जे संघामध्ये खेळाडू आहेत त्यांना जॉब नसेल त्यांच्याकडे ते हक्काने जातात. म्हणून तुषार शिंदे यांचं नाव पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती नेहमीच आदराने घेतलं जातं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानामध्ये ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज उमेश नायडू. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानामध्ये घेऊन येईल मुंबई एंड कडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण साजिद तांबोळे यांचं पाहिलं. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली साजिद तांबोळे यांनी. 2 विकेट मात्र मिळवल्या. ऋषिकेश कदम तयार आहे. स्ट्राईक ऑन. पहिलाच बॉल यावेळी पाहिजे शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. बॅकअपसाठी साजिद भाई तयार आहेत. 1 धाव इथे आलेली आहे. ऋषिकेश कदम हे नाव कसं पुढे आलं. अचानक बॉईज देहूरोड या संघातील मात्र तो नेहमी खेळत राहिला. परंतु स्वतःचा हक्काचा संघ ज्यावेळेस उमेश नायडू 11 चॅलेंजर्स संघामध्ये जॉईन झाले त्यावेळेस मात्र अचानक बॉईज संघाच्या एंट्रीज खूप कमी होऊ लागल्या आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर यंगस्टार दत्तनगर संघामध्ये आज तो खेळतोय. परंतु आज कित्येक दिवस एका नावासाठी लढणारे खेळाडू उमेश नायडू असतील आणि ऋषिकेश कदम असतील आज मात्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. तुषार शिंदे स्ट्राईक ऑन तयार आहे. पहिलाच बॉल रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय केला जाईल. रिव्हर्स तिथे जर आपण पाहिलं तर आनंद नाडार डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षकांसाठी तिथे तैनात आहे. उमेश नायडू आजही आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मला वाटतं 56 ची एक टुर्नामेंट होती LTPL. त्या LTPL मध्ये आपण उमेश नायडू यांची फिरकीची जादू आपण पाहिलेली आहे. इन कटर आउट कटर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा उमेश नायडू. पुण्यात पाहिजे मैदानामध्ये एक धाव जी मैदानात देताना पाहायला मिळाली. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये अगदी आपण इथे मैदानामध्ये पाहतोय हे दुसरं षटक आहे. अक्रॉस द बॅट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट आलेला आहे. ऋषिकेश कदमला खऱ्या संधी मिळाली आहे. विशेषतः चांगला संघ मिळतोय. नेहमी त्याला सलामीसाठी संधी दिली जाते. संधी खूप मोठी आहे परंतु आल्या आयुष्यामध्ये माणसाने त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. पुन्हा गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज उमेश नायडू इथे मात्र आपण पाहतोय तयार असणार आहे. यावेळी पाहिजे बॅकफुटला गेला. पंच केला मिड ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. आनंद नाडार माफ करा हितेश आहे तिथे. चेंडूला इथे कव्हर करेल
2 धावा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 9 धावा धावफलकावरती आहेत. आज आपण जर पाहिले गेले तर दोन्ही संघ देवरूड परिसरातील असणारे दोन्ही संघ आहेत. विशेषतः एकाच मैदानावरती सराव करणारे खेळाडू आहेत. पुन्हा त्याच्या ते कट केला जाईल. पायचे अमोल चव्हाण चुनले ते मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न करत बॅकअपसाठी तिथे आनंद तयार आहे आणि तोपर्यंत इथे घेतलेल्या या 2 धावा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक संपला जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा 11 चॅलेंजर स्पोर्ट क्लब देवरूड विरुद्ध यंगस्टार दत्तनगर. तुषार शिंदे यांच्यावरती मात्र आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे. विशेषतः तुषार शिंदे यांच्या बॅटच्या भात्यामध्ये असा कुठला फटका नाही की ते मैदानाच्या मध्ये कुठं षटकार खेळू शकत नाही. मग फाईन लेग असू द्या, लॉंग लेग असू द्या, मग रिव्हरचे स्ट्रोक असू द्या, डीप ॲक्शन कव्हर असू द्या, मिड विकेट असू द्या, प्रत्येक मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये फटकेबाजी करण्याची ताकद ठेवणारा तुषार शिंदे आज पैसे गोलंदाजीसाठी म्हणून पाहता षटक क्रमांक 3 मैदानामध्ये घेऊन येईल. आशिष मोहिले मावळ भूषण या पुरस्काराने देखील त्या खेळाडूला सन्मानित केलेलं आहे. मला वाटतं विनोद अप्पा की सपन भाई काल 40+ क्रिकेट जसं आपण पाहिले राजूभाईने थोडंसं मनाविषयी घेतलेलं आहे. त्यांना माहिती 40+ क्रिकेट आता फास्ट झाले. आपण 40+ आहे. आपल्याला आता थोडंसं फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा धावाच्या मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक 3 घेऊन आशिष मोहिले. कोलवट टप्प्याचा बॉल अगदी हलक्यातून चुनला इथे ड्राईव्ह केले ऑन साईडला. एक सिंगल इथे मैदानामध्ये येणार आहे. कारण तुषार शिंदेला देखील माहिती आहे की ऋषिकेश कदमकडे आक्रमकता जरूर आहे आणि त्याच्या बॅटच्या भात्यामधून 2-4 मोठे स्ट्रोक जर आले ना आपण एक फायटिंग टार्गेटकडे पोहोचणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा धावायचं उजव्या हाताने. यावेळी पाहिजे बॅकफुटला गेलाय. पंच केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आलेला चौकार आहे. अजून एक हवा आहे का? इथे पण पाहते मैदानामध्ये पुन्हा एकदा चौकार जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आशिष मोहिले. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल. अतिश चेंडूला आपण पाहतोय मैदानामध्ये आशिष चेंडू इथे कव्हर करेल आणि त्यानंतर जर आपण पहिल्या मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 17 धाबा ज्या डबल कव्हरती आपण पाहतोय धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. आज मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारे सर्व संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थाने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बराचसा प्रेक्षक राजा आज मात्र आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. त्या सर्वांचं मी खऱ्या अर्थानं संघर्ष नायक चषक या स्पर्धेमध्ये या स्पर्धेत असणारे सर्व कमलशील आनंद मस्के यांच्या वतीने मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. ओहो यावेळी पाहिजे फक्त दिशा दिली. मनगटाचा वापर केलाय. मिड विकेटला चेंडू एक टप्पा घेत आलेला चौकार आहे. 4 रन. पुढे जाऊन पोहोचेल आता धावफलक 21 धावा ज्या धावफलकावरती आहेत. संभाजी भाऊच्या चेहऱ्यावरती ते स्मित असते का असेल कारण तुषार शिंदे आता फिट दिसत आहेत. ही एक महत्वाची गोष्ट आहे. कित्येक दिवस खऱ्या अर्थाने ते अनफिट होते. स्कोर कार्ड वरती 21 पुन्हा धावायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुढे सरसावा चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय धावेसाठी इथे
नकार जो मैदानामध्ये कळवला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तिथे मात्र आपण पाहतोय धाव नव्हती, परंतु उमेश नायडू यांनी मात्र चेंडू फेकून दिला. तिथे एक सिंगल आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 22 धावा धाबल कव्हर आहेत. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये चेंडू ते डॉट येतोय. धाबल किती आपण पाहतोय स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती धाबा जर आपण पाहिले गेले तर 22 धाबा ज्या धाबल वरती आपण पाहतोय धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 22 रन 3 षटकांचा आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल जो मैदानामध्ये आपण पाहतोय जो केला जातोय. 3 आपण पाहतोय मैदानामध्ये षटकं संपलेली आहेत आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिले गेलं तर ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आनंद घेत आहेत अमोलजी कोंडवर, विकासजी तिकोणे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल इथे मैदानामध्ये जो केला जाणार आहे. हा चेंडू पुढे सरसावत पहा तुषार शिंदेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फॉर रन. इथे जर आपण पाहिलं मैदानामध्ये हा चौकार येतोय. अमोल चव्हाण यांच्यावरती आपण मात्र आपण पाहतोय आक्रमण चढवलंय. चौकार आलेला आहे. स्कोर कार्ड वरती 26 धावा ज्या धाबल वरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू इथे पाहिजे बॅटने लिडिंग एज घेतलीये आणि तिथे उमेश नायडू चेंडूच्या खाली टिपला जाईल परतावा लागेल तुषार शिंदे यांना. न्यू बॅटर आता मैदानात पैसे दाखल ते होणार आहे राम यादव. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पुढे येता इथे तयार असणारे षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेलं हा चेंडू आपण पाहिले गेले तर इथे मिड विकेटला चेंडू आपण पाहतो खेळून काढला जातोय. त्यानंतर आपण पाहतो चेंडू ते अडवलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाबल वरती 27 धावा
ऋषिकेश कदमला खऱ्या अर्थाने तरी मैदानामध्ये आक्रमण चढवणं थोडंसं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उजव्या हाताने पुन्हा एकदा हा चेंडू इथे आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये सुसाट वेगाने क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल आलेला चौकार आहे. पाहायला मिळाला या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 31 धावा ज्या धावफलकावरती ते असेल. थोडासा गेअर आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर तिथे चेंज केलाय. आक्रमण चढवलं जाते मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा त्या पायचे जमीन समुद्र फटका मिड ऑफला चेंडू इथे अडवलाय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल तर आली. दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जातील. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 37 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. माफ करा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 37 धावा धावफलकावर आहेत. याच्याकडे आपण पाहतोय आज आवर्जून वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं संघर्ष नायक या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे चेतन भाऊ देसाई. मी यांचं देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या असणारे सर्वे सर्वा आदरणीय कमलशील भाऊ मस्के यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा 5व्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजीसाठी गोलंदाज उमेश नायडू. 37 धावा धावफलकावरती आहेत. राम यादव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋषिकेश कदम उर्फ गोट्या. ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय होणारा वारंवार बदल. ओहो चेंडू पडला. दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतोय संपर्क नसणार आहे. चेंडू तिथे डॉट आलाय. धावफलक इथे मैदानामध्ये पाहिजे स्थिर असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी लो फुल टॉस आणि दे घुमा के मिड विकेटला सडक पे कडक षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 43 धावा ज्या धावफलकावरती असणार आहे. रामच्या बॅटमधून आपण पाहतोय असणार आहे हे आक्रमण. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा उमेश नायडू. उच्चतर मारा करेल. स्ट्राईक ऑन याम. हा चेंडू मात्र आपण पाहतोय रामचा बॅकफुटला जाऊन चिठ्ठी करण्याचा प्रयत्न. सिंगल तर इथे आली. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलकावरती 44 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल आपण पाहतोय पुन्हा एकदा केला जाईल. एका बाजूला ऋषिकेश कदम दुसऱ्या बाजूला राम आहे. दोन्ही खेळाडूकडून आक्रमण सुरू झालेलं आहे. 44 रन. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहायचं उजव्या हाताने. हा चेंडू खडे खडे खेळलाय. सरळ जडू काही
नामदार रामदाजी आठवले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा षटकाचे रन. पुढे जाऊन पोहोचेल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यंगस्टर क्रिकेटला दत्तनगर संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धापलकावरती आहेत. स्पर्धेचे निमित्ताने आमचे सुनील भाऊ रेड्डी यांचं देखील शुभागमन झाले. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ओहो हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते शफल होऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न पडझड मैदानामध्ये होताना पाहायला मिळाली. चेंडू मात्र आपण पाहतोय इथे बॅटवरती येऊ शकला नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. उमेश नायडू आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर थोडीशी मागणी जरूर ठरलेत. 50 धावा धावलकावर आहेत. पुण्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार म्हणे उमेश. 5वं षटक इथे सुरू असताना हा चेंडू पुण्याचा पायचे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये धनराज डाऊन दी बॉल आणि तिथे मात्र आपण पाहतोय झेल सुटलेला आहे. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. जो इन फॉर्म आहे ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत आहेत ऋषिकेश कदमला मात्र मिळालेले जीवदान आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ संपला आणि धावलकावरती धावा आहेत 52 धावा. आता पाहिजे मैदानामध्ये पुण्याच्या सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. 5 षटकं संपलेली आहेत. धावलकावरती धावा आहेत त्या 52 धावा. शेवटचा षटक पुण्याच्या साजिद तांबोळे यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू ते रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिले षटक मात्र ज्यावेळेस हाताळलं साजिद तांबोळे यांनी अवघ्या 5 धावा खर्च करत 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. आता ते शेवटचं षटक घेऊन आलेले. पुण्याच्या पाहिजे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण थोडासा बदल तिथे केला जाईल. चेंडू ते मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट आलाय. 52 धावा ज्या आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. पुण्याचा गोलंदाज तयार साजिद तांबोळी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉलला डीप कॉर्नर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. ये लगा सिक्सर. चरण मध्ये षटकाराला आणि या षटकाराच्या मध्ये धावलकावरती धावा आहेत त्या 58 धावा. 58 रन. लॉस ऑफ 3 विकेट. सुरुवातीला वाटलं हा संघ 50 धावा इथे बनवेल का नाही. फुल टॉस. आज मात्र आपण पाहतोय बॅटवरती मिडल होऊ शकला नाहीये. सिंगल जरी त्याली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तिथे आपण पाहतोय येते. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. परंतु उमेश नायडू तितका हुशार आहे. उमेश नायडू ऋषिकेशला 1 रन शॉट. विकेट मधून तुम्ही धावा पळताय म्हणून शॉर्ट रन दिलेली आहे. आताची एकच धाव मिळणार आहे. ऋषिकेश कदमचा प्रयत्न होता खऱ्या अर्थानं की स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा. परंतु उमेश नायडूने त्याला ओळखलं आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र चेंडू फेकून दिला. असं स्किल खऱ्या अर्थानं उमेश नायडूच्या तालमीत शिकलेला ऋषिकेश कदम आहे हे विसरून जमणार नाही. पुन्हा धावायचंय. स्कोर कार्ड वरती 59 धावा धावलकावर आहेत.
राम पुन्हा दबायचा स्ट्रायकर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहिजे केला जाईल आणि तिथे मात्र आपण पाहतोय ऋषिकेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. इथे विकेट आली. चेंडू डॉट. शुभम कदम न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा ऋषिकेश. हा चेंडू मात्र आपण पाहतो इथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. धाबल किती स्थिर आहे स्कोर कार्ड वरती 59 धाबा ज्या धाबलकावरती ते असणार आहे. या डावातला आपण पाहतोय आता शेवटचा चेंडू जो शिल्लक असणार आहे. गोलंदाज तयार आहे आणि या दरम्यान ऋषिकेशच्या रडार मध्ये चेंडू फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रिकेटला कोटेश्वरवाडी अर्थात पैलवान शंभव दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी त्यांच्या विरोधात रामनगर या दोन संघांमध्ये सामना जो आपण पाहणार आहे. तर चला विनंती आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
आणि अंकित बुंबक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमेश नायडू. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येईल तुषार शिंदे. फिरकीचा जादूगर म्हणून देखील तुषार शिंदेची ओळख आहे. अंकित बुंबक स्ट्रायकर तयार असलेला आपण पाहतोय. 66 धाब्यांचं आव्हान आणि मुंबई इंडियन्सकडून पहिला चेंडू घेऊन तुषार शिंदे. पहिलाच बॉल आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त आपण पाहतोय गुड स्टॉप. हृदयाचे ठोके थांबले असतील की हा झेल इथे होतोय की काय. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये उजव्या मार्गावरील तुषार. हा चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला चेंडू तिकडून काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. सिंगल तर इथे मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होणार आहे. 2 धावा ज्या मैदानामध्ये आपण पाहतोय घेतल्या जात आहेत. यासाठी शब्दरबाई शेख हे देखील आपण पाहतोय उपस्थित झाले आहेत. शब्दरबाई आपलं देखील या स्पर्धेच्या सर्वे सर्व आदरणीय कमलशीलजी मस्के यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा तिथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने चेंडू इथे आपण पाहतोय डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा धाबलकावरती. अंकित बुंबक या सीझन मध्ये जर आपण पाहिजे धर्मवीर करंडक भाजीच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी करताना आपण अंकित बुंबकला पाहिलेलं आहे. पुढे सरसावा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. दिशा बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. धापलं किती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. एका बाजूला जर आपण इथे पाहिलं ना गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याचा तुषार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये केला जाणार आहे. स्ट्रायक ऑन अंकित बुंबक. हा चेंडू मात्र आपण पाहतोय सोडून दिला जाईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी आपण पाहतोय मैदानामध्ये जी मिळते. अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार. धाबलकावरती 5 धावा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज स्वतः मात्र आपण पाहतोय संभाजी भाऊ थेऊरकर मात्र आज प्लेइंग 11 मध्ये खेळता पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. विठ्ठल इथे आपण पाहतोय खूप दूरवरती आहे. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आली आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. धाबलकावरती धावा ज्या आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. पुन्हा धाबाच्या मैदानामध्ये एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे शुगन कुमार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. फायनल सम्राट आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक नथुशेठ दाभाडे हे देखील उपस्थित आहेत. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ते गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल तो मैदानामध्ये शुगन.
जो मैदानामध्ये तयार आहे. स्ट्राइक ऑन अंकित बुंबक. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचा शुभागमन झालेला आहे. अनिकेत दादा सूर्यकांत वाघमारे भाऊंचं देखील मी संघर्ष नायक चषक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. त्यांना विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. चला विनंती करतो D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी विरुद्ध रामनगर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉससाठी या. चेंडू पडला पुन्हा एकदा दिशा बदलली. बॅट आणि बॉल मध्ये आता मात्र संपर्क नसणार आहे. चेंडू इथे पूर्णपणे डॉट आलाय. धावफलक आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. शुगन कुमार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. मुख्य पंच जर आपण पाहिले गेलं तर अमर साठे सर या सीझन मध्ये आपण ज्यांना स्वर्गीय रतुंबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेत देखील पाहिलेलं आहे. या पंचाचा दर्जा देखील खूप मोठा आहे. ओ पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये शुगन कुमार कडून. इथे अंकित बुंबक मात्र फक्त चेंडूला आवा घालायचं काम करतायत. डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र अंकित बुंबकला लढावं लागणार आहे. 3 चेंडू टाकले आतापर्यंत शुगरने. 3ही चेंडू तिथे डॉट आलेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा तिथे बदलली आणि आता मात्र आपण पाहतोय स्वतःची विकेट मात्र तिथे सोडावी लागणार आहे. परतावा लागेल अंकित बुंबकला. चला रामनगर संघ तुम्हाला शेवटचा बकार आहे टॉस साठी या. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आदरणीय अनिकेत दादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करणार आहोत. न्यू बॅटर शुभम जाधव. घेऊन जातोय आणि इथे आपण पाहिले गेले तर या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक जे आपण पाहतोय शुगन कुमार कडून आपल्याला पाहायला मिळालं. एकही धाव मात्र त्याने खर्च केली नाहीये. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपण काल नाझिम गुल्ली यांचं पाहिलं. आज दुसरं निर्धाव षटक शुगन कुमार यांचं आपण पाहिलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि आता पाहिजे मैदानाच्या पुन्हा त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. तुषार शिंदे, शुभम जाधव संघाचे संघ नायक, कॅप्टन म्हणून आपण पाहतो खऱ्या अर्थाने नेहमीच आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेणारा खेळाडू आहे शुभम. 6 धाबा डबल कव्हरती आपण पाहतो धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. शेवटचे अजून 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 60 बनवायचे आहेत. लोअर फुल टॉस लॉंग ऑफला चेंडू आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट.
विकेट येताना पाहायला मिळाली. शुभम देखील मैदानाच्या मध्ये बाद होतोय आणि शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल इथे होईल आता आनंद नाडार. रामनगर संघाचे कॅप्टन विनंती करतो या आपण टॉस करणार आहोत आणि त्याचबरोबर D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी अनिकेत दादा वाघमारे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सामन्याचा टॉस करतोय. सामन्याचा आपण पाहतोय टॉस यशस्वी जो केला जाणार आहे. सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे एकेरी दुहेरी धावा इथे येताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. स्ट्राईक ऑन उमेश नायडू. या खेळाडूला खऱ्या अर्थानं आज मैदानाच्या मध्ये एक विध्वंसक खेळी उभी करावी लागणार आहे. चेंडू पडला इथे मात्र आपण पाहतोय बॅटला मात्र बाय बाय करा. चेंडू वैष्णवच्या मागे निघून गेला. चेंडू तिथे डॉट. हा चेंडू आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये एक्स्ट्रा कव्हर चेंडू तिकडून काढला जातोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला. हा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येतोय. या चौकाराच्या पद्धतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे अफलकावरती. तुषार तयार आहे पुन्हा एकदा. हा चेंडू लॉंग ऑफला खेळून काढला जाईल. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. 12 धावा धाफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 12 आहेत. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 54 धावा जिंकण्यासाठी अजून बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतो हितेश नडार. हितेश आता मैदानामध्ये पाहिजे दाखल इथे होईल. स्ट्रायकर जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर पुन्हा एकदा उमेश नायडू. इथून पुढचा प्रवास खऱ्या अर्थानं उमेश नायडूला माहिती आहे खूप कठीण आहे, परंतु अशक्य ते शक्य करण्याची ताकद उमेश नायडूच्या मनगटामध्ये जरूर आहे. आज त्या मनगटाची ताकद दाखवायची. पहिला चेंडू ऑन साइडला ऋषिकेश कदम. चेंडूच्या खाली आणि तिथे विकेट. फलंदाज बाद. पाहायला मिळाली.
हा चेंडू देखील आपण पाहतो इथे डॉट. गोलंदाज तयार आपण पाहतो पुण्यात उजव्या हाताने. आता पाहिजे मैदानामध्ये पुण्याचा सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. धाबलकावरती 13 धाबा. ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेल्या आहेत पुण्याचा पाहिजे हितेश नडार आणि आशिष मोहिले ही जोडी मैदान राष्ट्रामध्ये आहे. हितेश नडार काय करेल इथे मैदान राष्ट्रामध्ये आज पाहणं गरजेचं आहे. संघ खूप मोठ्या अडचणी सापडलाय. हा चेंडू पुन्हा एकदा उंची घेणारा चेंडू आहे आणि तिथे टिपला जाईल. विकेट करतावा लागेल हितेश नडारला. पुन्हा एकदा शुभम कदम जो गोलंदाजीसाठी आलेला आहे. उजव्या आपण पाहतोय माराखाली स्ट्राईकवरती अमोल चव्हाण. शॉर्ट ऑफ लेन बॉल तिथे चेंडू बॅटवरती आपण पाहतो येऊ शकला नाहीये. चेंडू तिथे मैदानामध्ये पाहतोय. चेंडू तिथे डॉट. धाबल किती स्थिर आहे. शुभम कदम पुढे आपण पाहतो उजव्या मारा करेल. हा चेंडू इथे जर मैदानामध्ये पाहिजे तर ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असणारा चेंडू इथे वाईड. अतिरिक्त धाव देखील आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाईल. याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय ज्यांचा शुभागमन झालेला आहे. RPI मावळ तालुका सरचिटणीस
आदरणीय संतोषजी कदम यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. हा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि विकेट. फलंदाज मैदानात संघावर जर पाहिले गेले तर अगदी फलंदाजांचा कॉन्फिडन्स, फलंदाजाचे खांदे आता मात्र थोडेसे झुकलेले आहेत. पुण्याच्या पाहिजे मैदानामध्ये इथे शुभम. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतो, चेंडू पडण्याचा थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतो मैदानामध्ये घेतलेली अगदी एक सिंगल आहे, 22च्या रूपाने आपण पाहता आलेली सिंगल. शुभमचा आपण पाहतो पुढचा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन आशिष मोहिले. लोअर फुल टॉस. हा चेंडू जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चेंडू इथे मैदानामध्ये डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे 17 धावा. जे आपण पाहतो धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. आशिष मोहिले पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक तयार असेल. हा चेंडू इथे आशिषच्या रडार मध्ये. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा डीप कव्हरला, तिथे मात्र आपण पाहतो चेंडू थांबवलाय. सिंगल मैदानामध्ये येणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो संपलं झाली ते 5 षटकांचा खेळ संपलाय. षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या आहेत गोलंदाज सुधाकर. जबर पाहते मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी ते येणार आहे. शेवटचे 6 चेंडू आपण पाहते शिल्लक असतील. स्ट्राईक वरती आपण पाहतो आशिष मोहिले. 6 चेंडू 42 धावांची गरज. लोअर फुल टॉस. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा ऑन साइडला चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती. त्यानंतर आपण पाहतो घेतील एक सिंगल आहे. याच्याकडे आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र ज्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोज दादा दाभाडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे मात्र संघर्ष नायक चषक मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया. पुण्याचा गोलंदाज तयार असेल. सुधाकर. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा कॉर्नरला चेंडू खेळून काढला जाईल. त्यानंतर मात्र आपण पाहतो घेतील एक सिंगल आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतली एक सिंगल आहे. रामनगर संघ विनंती करतो आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे जमा करा. रामनगर संघ गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असतील पुन्हा एकदा मैदानामध्ये सुधाकर. शेवटच्या षटकातील आता काही चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू मात्र ऑस्ट्रोमच्या बाहेर असणारा चेंडू ते व्हाईट बॉल अतिरिक्त धाव देखील ते मैदानामध्ये जी येणार आहे. रामनगर संघाला विनंती आहे कॅप्टन आपल्या सर्व खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे जमा करा. इथे आपण पाहतो मैदानामध्ये आता पुन्हा एकदा अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जातोय. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडस बदल. हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. रामनगर संघ प्लेइंग 11 आमच्याकडे जमा करा या लवकर एक ते. हा चेंडू पुण्याच्या पाहिजे मैदानामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढला जाईल आणि सामना आपण पाहतो ते जिंकलेला आहे. यंग स्टार दत्तनगर अर्थात ऋतुजा 11 दत्तनगर संघाने विजय संघाचं मात्र अभिनंदन आहे. हार्ड लक 11 चॅलेंजर्स स्पोर्ट क्लब देवरो टीम.